In the hysteresis cycle, the value of magnetizing force H needed to make intensity of magnetization B as a 0 is called. तर क्वेश्चन 2023 आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे रिटेंटिव्हिटी, बी ऑप्शन आहे कोर्सिव्हिटी, सी ऑप्शन आहे डोमेन व्हॅल्यू आणि लास्ट डी ऑप्शन आहे सॅच्युरेशन. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याच्यावरती डिस्कस करूया. तर या ठिकाणी आपल्याला हिस्टेरिसिस कर्व दिलेला आहे. मग सर्वात पहिले मी या ठिकाणी हिस्टेरिसिस कर्व घेतलेला आहे. तो मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरं मॅग्नेटायझिंग फोर्समध्ये घेतलेलं आहे. ओके, मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणजे काय एचमध्ये. ठीक आहे, पण आपल्याला मॅग्नेटायझेशन अशी इंटेन्सिटी मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी किती पाहिजे तर 0 पाहिजे, म्हणजे फ्लक्स डेन्सिटी 0. मग बघा सी पॉईंट जर घेतला त्या ठिकाणी बी 0 आहे पण एच 0 नाही आहे. ओके, आणि आपल्याला बी 0 पाहिजे आणि अशा टर्मला काय म्हटलं जातं कोर्सिव्हिटी म्हटलं जातं. ओके, अजून एक टर्म आहे की ज्याच्यामध्ये बी 0 नसतो पण त्या ठिकाणी एच कसा असतो बी इज नॉट इक्वल टू 0 अँड एच इज इक्वल टू 0. दॅट टर्म इज कॉल्ड ॲज रिटेंटिव्हिटी. ओके, मग आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन बी 0 आहे म्हणून याचं जे आन्सर असेल ते कोर्सिव्हिटी असेल. म्हणून ऑप्शन बी जो आहे तो याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन बी म्हणजेच कोर्सिव्हिटी इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन.